षोडशोध्याय श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपी श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे त्यांचे झाले भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकतात त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदी होते नांदत निर्वाह करत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करीत व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली काणी. तो भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तर दर्शन त्वरित अक्कलकोटी येईन. याचे 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करत त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बुलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हांपासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे. यात संशय असे ना तुम्ही व्हावे कर्जमुक्त. याची करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतांचे ते मानले तत्काळ तयापरी केली. तो नवल एक वर्तले ऐका सादर होणे. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावायला पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून हरिभाऊत भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला त्यांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असते सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येते तुमच्या सांगाती. आम्ही पाहुणे स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणे समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गांसी. अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले. गजानन शिवनाम दिदले आणि मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलावले. तिघांचे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊती दिदला असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रेणी दिदला. तो तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाश परिततो यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छती. संतोषिले त्यांची मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवहा. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. असा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तन्मन स्वामीचरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळत तयासी आनंदी आली मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्धता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करुणे अर्पवे स्वामी चरणी आले अक्कलकोटातील. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी. माता ठेवला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्री चरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागू भक्त सखा दिदला नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधी येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेवले. तो समर्थ त्याप्रती घेऊन मांडीवरती वरधस्त सत्वरगती मस्तकी त्याची ठेवला. म्हणते तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून. मग छाटी कपनी चोळी समर्थ दयांसी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी येथे हरिभाऊची करी. म्हणते जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धर नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जनभजनाला लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोपमोह अणुमात्र चित्ती तू न धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आली मुंबईसी साधू वेश घेऊन. सद्गुरूंनी मस्तकी हस्त ठेवित झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा. उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्तीसह निश्चती डोंग माजविती बहुत.
तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे, सत्यज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, बहुसागर पहिले तिरू, उतरतील ते केसे. तैसे नवेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरद हस्त, दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले, संकल्प करून ठेविले, तुळशी पात्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नावे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता, घेत उर बडवणी. म्हणे जोडून या कर, लुटविता तुम्ही संसार, हा नवे बर्वा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढले आपण, परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले. हसतील सकल जन, धिकारतील पिशून, उपास पडता कोण, खाव्यात घालील, अल्पवी आपणासी, बुद्धी सुचली हे कैसी, त्यागुणे संसार सुखासी, दुःख डोही का पडता. संसार मुख भोगन, पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वणतपार्थ. आपले वडिलांची थोरवी, मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी, उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरी बनी, तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे. माझी करिता पाणी ग्रहण, अग्निब्राह्मण साक्ष ठेवणं, आपण वाहिली असे आण, स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तुही घरदार सोडावे, मज समागमी फिरावे, भिक्षा मागत घरोघरी, तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटणं, हे केले महत्त्व पुण्य, असे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्यकार्य म्हणावे, पाप उलटे होत असे. विनविते जोडून कर, अद्याप स्वस्थ कर अंतय, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. अशी तियेची उत्तरे ऐकून स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. परितारेच्या चितांत षडरूपी होते जागत, संसाराची मिथ्यत तुये लागी कळेना. अशा मनीषी भ्रांती आणि कल्पना वासना या टाकीने त्यांनी तिजला धडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगी सद्विचार तियसी न सुचे अणुमात्र, धरुणे दुराग्रह स्वामी सुता बोधित असे. षड विकार त्यागोने रतला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला म्हणे, संसार त्याग करावा. स्त्रीचे अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुरांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत, गुरु आज्ञाने झाले विरक्त, परिजन त्याते निंदित ज्ञानादोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले, त्यांचे फळ प्राप्त झाले, सद्गुरु चरणी विनटले, सर्व फिटले भव दुःख. धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली, विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समत, सुद्धा भाविक भक्त परिसुत, षडोष्योध्याय गोड. श्रीरस्तु शुभम भवतु. सप्तदशोध्यायः श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यातचे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा, षडविकारा जिंकले, संसाराने त्यागिले, रात्रंदिन रत झाले, स्वामी भजनी सुखाने, स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती, कवणाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाची भजन, त्यांच्या चरित्राची कीर्तन, केवणी व्यवसाय अन्य, स्वामी सूत नेनती. संसार ते सोडून बैसली गोसावी होऊन, हे पाहुणे कित्येक जण हसताती तयाते, पर त्याचं विषाद चित्ती, स्वामी सुत न मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयशक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणे, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य, मोहावरती सापडले, मायवशी जे झाले, त्यांचे प्रपंच वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करून पाही, शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुणे, वक्षस्थळ घेती बडवणे, अंग टाकीले धरणे, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहोण दुःखित झाले अंतकर्ण, ती लागी सावरून धरली सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणात चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुगे जननी, मज लागी प्रसवोनी, मान्य झालीच त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्द समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी. पर त्याच्या या गोष्टी ती अशी गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती, खचित असे झाले, याची पिशाची बाधा झाली, किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली. पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयंसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. त्यांची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती तरी होई आरोग्य. असा विचार करून पोटी, दर्शना आल्या उठाउठी, सांगितलं सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्व हे, होऊन या दीनवदन, करती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय असं सांगावा. ऐकून ये देव मामलेदार, हसून देते उत्तर, त्याचे पिशाचे लागले थोर, माझेने दूर न होईची. असे उत्तर ऐकून दुःखित झाला अंतकरणी, मग ती स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे, म्हणे ज्याने वेड लावले त्यांची धरा पावले, येणे आपले उपाय आपले कार्य सत्य होईल.
असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचे उपदेश झाले. मठ होतं कमाटीपुरांत, तिथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदे वाढत, जागा एका भक्तिनीने. निस्सिमजी स्वामी भक्त आणि ते भजनी नाचत, कुटीर जन त्या ते हसत. ढोंग अवघे म्हणती हे, परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती. श्री चरणावर आसक्ती अन्य विषयावरी नसे. जन निंदा करताती, अनेक प्रकारे दूषण देती, परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशी ती स्वामी सुत. जे अहंकारी बुडाले, सत्य पदाचरण चुकले, निज कार्यात विसरले, मोहे पडले भव झाली. असेचे का मूढ जन ते भक्त देती दूषण, पर त्याने अंतकरण दुखित नोहे तयांचे. तार नावे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता, पर त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शक्य 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचं स्वामी जयंती केलीसे. कोणी एके सम्यासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान, या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी गोवणी राहत महाज्ञानी स्थिते. एक वार पाहावे तयांसी, इच्छा झाली नानासी. मग कोणी एके सम्यासी मठा माझी पात्रे. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदिले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करते तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. असे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करुणा, वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तींचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणे, श्री अर्पावे श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली, नगारा वाजव म्हणून. नगारा वाजवते जोशी, हसू आले समर्थांसी. पाहुणे स्वभक्तांसी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत, कीर्तनी आनंदी नाचत. लोक लज्जा सोडून लोकापवादाची माणी भय्य, तू भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ता नोहे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करताती. खेदानंद मानता चित्ती, चित्तवृत्ती दुधा होय. असं अक्कलकोट नगरात शक्य 1793 प्रथम स्वामी जयंती करत स्वामी सुत आनंदे. शेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतं. विजयसिंग नावे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामी सुताची मत, पर दिसे आदर रहित. सत्य जाणते समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविली भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यांचे समर्थ करती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुते त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकून जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येतं. त्या समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदे. राणीची आज्ञा वाचोनी, दर्शन नाही कोणा लागुनी. ऐसे वर्तमान ऐकूनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकांना. असे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसी भरले पूर्ण. ऐकले आतून राणीने हा समर्थांचा निस्सिम भक्त. आनंदी भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरित. दृढ इच्छा अंतरी सेवकांची म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या सार्वती मंदिरी प्रार्थने आणावे. अशी राणीची आज्ञा होता. सेवक धावेल तत्वता, प्रार्थने स्वामी सुता मंदिरा माझी आणले. पाहुणे समर्थांसी उल्हास सुताची मानसी. धावणे वेगेसी मिठी चरणी घातली. सदुदित अंतकरणी चरण शाळेले नैनाश्रुणी. देहपण गेला विसरुणे स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी, ती भेटली बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुताती पाहुणे आनंदिले समर्थ मनी. कर फिरविले मुखावरुणी, हस्ती धरुणे उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. पर समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरती होती. त्यात होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहुणं. दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करताती. काही उपाय करुणा, फिरून समर्थांची मन स्वामी सुतावरची प्रेम कमी कर पाहती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन. पायी खडावा घालीन प्रेमरंगी नाचते. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करत पायी खडावा घालून. अशी वेळी साधुनी समर्थ सांगितले दुर्जनी, स्वामी सुताची ही करणे योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावा. परकी आणि निज सुत समान लेखितेचे सत्य, जे सर्वांचे अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढून मग नाचवे तो भजनी, अशी आज्ञा सुता लागून केली समर्थ त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे. पाहुणे अशी परी खिन्न झाला सुत अंतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मनाहून परम कठीण दुःख देतसे अपमान. उतरले सुताची वदन निश्चय झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरत नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखे दुखावला. अंतरी भाऊ खिन्न झाला, परतुनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर, त्याचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मणी जात असे.
त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमारा. दुःख करी दिवस रात्र चेन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. याचा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थांते म्हणे, कृपा करुणीये सुतावी आणावी या ठाया. कृपा दृष्टी पाहुणे आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या ओसरी मुंबईस पाठविली सेवेकरी. मग ते सुताचे सत्वरी मज सन्निध आणावे. परी सुतन त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटे रात्रंदिने सरत असे. सेवेकरी परतून आले. समर्थांनी वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले. त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यांची घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य तरी तोफ भरणी यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. त्या समय मुंबईत त्याचे शिष्य होते. त्यांची झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करून परी गंधन लाविती. भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती. रोदन करती क्षणोक्षणी. इतुके माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चेन न पडे काकूबाईंसी. पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईंनी सत्वर जवळी केली मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजे पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःखाचे समय वर्णिता. दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवर आहे. परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती असे उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढून बळेची मग नेला. पुत्रा शोके करुणा दुःख करी रात्रंदिन. समर्थ तेज समाधान परोपरी करतात. नर जन्मा एवढी सत्य भक्ती केली एक निष्ठा. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीचे भगवंती असे काही निश्चिती. याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ खनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उदरला भवती दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. असा प्रश्न एके अवसरी पुस्ती सेवेकरी समर्थांते. ती कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायांत. श्रोते होणी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पाला. जय जयाची परम मंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इतिश्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत. भाविक भक्त परिसुत. सप्तदशाध्याय गोड हा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अष्टदशोध्यायः. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. असा प्रश्न सेवेकरी करिताते समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजाल त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरासी. अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोजी चाळा मोठमोठाने ओरडती. आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून. लपवून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळेले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिधान. त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखवले. बाळ चालले वाळवणी असे अमृतदृष्टीने पाहुणे निरोगी करावेची स्वामी. बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलेली बाईसी 4 वेळा जेऊ घाली असी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी आले आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मोगलाईत तिथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायसी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागेल. परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळ येतं घेऊन ये दादांसी. समर्थी वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञा तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठवेने नाही बरे वर्जावे आपण सर्वाते. समर्थ येसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवली केजी प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकरांना सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचाऱ्यांची आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी जी समर्थी आज्ञा केली ती सांगितली तत्काळ.
दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशाणा, ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी, गोसावी होऊन गादीसी चालवावी आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता नकार म्हणायची सर्वथा, न रुचित चित्त त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी शेवटी दादांशी मुंबईने अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निधी आले टाळ करी, तस दादा घेऊन तुंबरी भजन करत आनंदे. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या, मोर्चीला आणून सत्वरी धारा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करी करतात तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला देह भानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुची महिमान पादुका स्पर्श करुणा, जहाळ तत्काळी ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावे. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादाप्रती वेळ खचित लाविले. ती म्हणायची समर्था आपण हे काय करता, दादाची शिरी ठेवता पादुका काय म्हणू नये. समर्थ बोलेल ती असी जी बरे वाटेल आम्हासी, त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून, इतकेच पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला, घाला म्हणती बाईला घोड्या माझे सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविली गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ती पाहुणी काकूबाईंशी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी कोण बाकी पदर पसरी, विनविते नाना प्रकारे शोक करी अपार. समर्थांशी हसू आले अधिकाची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले काय सांगितले त्यांसी. अनुसूया तुझी माता तिचे पाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून ततोता जननी जवळ पातला. अशी बाईनी पाहुणी कृताविष्ट अंतकणी, म्हणे तुझीही करणी लोका पोता कारण. भिक्षांना आपण शिवावे हे नवीची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची युक्ती दादा तिचं प्रति बोलती, अहे की सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकोण वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालवली. ते दादा पुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करते, काकूबाई अक्कलकोटी वसता ते आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढले स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य, भुवरी जगदुद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परिसुत अष्टदशाध्याय.